नमस्कार मंडळी. तर बघा आता पाऊस पाणी चालू आहे आणि पाऊस पडून चांगला पाऊस पडून पण उघडा आणि पेरणी पण चालू झाली आमची. तर ह्या वेळेस पाऊस पण लवकर आलाय, 15 दिवस आधी पाऊस आला आणि मस्तपैकी पेरणी पण चालू झाली. त्यावेळेस कसं झालं, रानं पण नीट झालेली नव्हती, पण आता थोडासा पाऊस उघडून त्यामुळे मग लगेच रानं पण नीट केली आणि लगेच पेरणी चालू झाली. तर बघा तुम्ही हे पेरलेलं आहे ना, कसं शिवार पण मस्त ना. आमच्या तळ्यात पण हो किती पाणी साचलंय, तर एकदम फुल भरलंय तळं पण. एवढा मस्त छान पाऊस झालाय. आणि इकडे बघा आता आम्ही चाललेले आहेत गवारच्या शेंगा तोडायला, कारण गवारच्या शेंगा ठेवल्या होत्या, कारण म्हणलं भाव वाढायला त्यामुळे ठेवल्या होत्या शेंगा तोडायच्या. त्यामुळे चाललो तर आम्ही दोघंजण शेंगा तोडायला. आणि हे बघा पेरलेलं आहे ना, तर इथं आपण उडीद आणि हे पेरलेलं बघा कसं वापून आलंय. तर हे बघा असं हे मूग आहे, हे मूग आणि केवढं काकऱ्या दिसत नाही का, तर असं पेरलेलं हे छान वापून यायला लागले. तर अशा मस्तपैकी छान पेरण्या झाल्यात बघा आमच्या इकडं. तुमच्याकडं कुणाकडे पेरण्या झाल्या का हे पण सांगा. आणि आम्ही ह्याच्यामध्ये मका टाकली. ही मका बघा ह्याच्यात आपल्याला खायापुरते कणसं लागतात ना, तर हे बघा असं मूग वापलाय बघा, किती छान वाटतंय वापल्याला. तर असं आहे बघा, शेतकरी उगाच म्हणत नाहीत का, एकाच दाण्याचे हजारो दाणे करावं लागतात शेतकऱ्याला, तेव्हा सारं जग जगतं ह्या धान्यावर. तर असं छान वापून आले सगळीकडे. आणि इतकं छान पावसाळ्यात निसर्ग वाटतो ना आमच्या इकडं. तर बघा हे आता शेंगा तोडायला चाललेत आपले कारभारी. आणि इकडे डोंगर, हे गाव आहे आमचं पलीकडे. आणि तिकडून बघा हे पाणी कसं फुल तळं भरलं आहे, एकदम मस्त तळं भरलं आहे. आणि ही आंब्याची कटाई आपण केलेली, तुम्ही तर बघितलं असन, आंब्याची छाटणी केलेली. तर एकदम इतके मस्त छान आंबे फुटून आलेत ना. तर आंबे फुटून आले की त्याला आहे ना आता लगेच फवारणी करावं लागते. त्याच्यामुळे हे बघा ह्याच्यात राहिलं आहे ते पाला गवत काढायचं राहिलं आहे. तर थोडं ते अशी छान आंबे फुटल्यात. आणि ही फक्त एक दोनच झाडं ठेवली होती, ही कडाला आहे तर म्हणलं थोडी मोठी होऊन द्यावं. तर ही अशी जास्त झाडं मोठी होऊ नयेत म्हणून आंब्याची छाटणी करावं लागते. तर इकडं बघा हे सीताफळीचं झाड, आता ह्याला सीताफळं पण लागले. तर वरच्या सीताफळीला तर खायला सीताफळं आले, तर एवढी छान सीताफळं लागलेत त्याला. आणि असं मस्त छान निसर्ग आहे बघा. आहे का ना शेतकऱ्याचा निसर्ग असं गावाकडचं, असं कुठंतरी मिळणार का? असं तुम्ही कितीही फिरायला गेलात ना, तरी पण असं तुम्हाला निसर्ग कुठं दिसणार नाही, इतका छान गावाकडचा निसर्ग असतो. आणि खूप जणाला आहे ना की असं म्हणतात की ताई तुमच्याकडचं गावाकडचं वातावरण बघून, तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण असं पुण्या मुंबईला असतो ना, तर असं वाटतं की गावाकडे येऊन राहावं. एवढं छान वातावरण वाटतंय गावाकडं. कारण आता शेती म्हणल्यावर कष्ट तर असणारच, आणि कष्ट कुठं नसते, प्रत्येकाला कष्ट असते. कारण कष्टाशिवाय जीवनच नाही म्हणल्यासारखं आहे. तर सगळ्याला कष्ट करावं लागतात, कामधंदा तर करावंच लागतात. पण आहे ना गावाकडे शेती ही खूप महत्त्वाची असते. कारण दुसऱ्याच्यात आपण कसं नोकर म्हणून तरी काम करतो, पण आपण शेती असली ना आपल्यात मालक होऊन कमी जास्त काम झालं तरी आपल्या स्वतःचं मालक असतात आपण. त्याच्यामुळे आहे का नाही शेती ही जास्त खूप महत्त्वाची, कमी असो किंवा जास्त असो, पण शेतीच असते. असते बघा. ठीक आहे, आमची शेंगा तोडायला त्या पावसामुळे जास्त शेंगा जरा लागण आता शेंगा. कारण पहिली लावली होती तरी उपटून काढली ती, आणि हे दुसरी राहिली. तर असं छान वापून आले बघा किती. आता मुगाच्या शेंगा बघत खायचं, त्याला लगेच कोळपायचं, फवारायचं. तर आता बघत लगेच खुरपायला येतात. तर असं छान मस्तपैकी मुगन उडीद वापलाय. तरी तर बघा शेणखत टाकलेलं, त्यामुळे पटपटा गवत वापत आहे लगेच ह्याच्यात. तर चला मंडळी बघा व्हिडिओ. पावसाळ्यातला कसा छान निसर्ग वाटायला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय बाय.